ACN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। 19 मे 1981 रोजी एका कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या नारायण यांचे आयुष्य 2.5 वर्षाचे असतानाच बदलले। तीव्र ताप आणि पोलिओच्या अटॅकमुळे त्यांचे शरीर 90% निकामी झाले। डॉक्टरांनी सांगितले की हा मुलगा कधीही चालणार नाही, पण वडिलांच्या पाठिंब्यामुळे आणि स्वतःच्या जिद्दीमुळे नारायण यांनी हार मानली नाही। त्यांनी ग्राफिक डिझायनिंग शिकले आणि आज ते यशराज ग्राफिक्स आणि युनिट्रेड रिसर्च अकॅडमी यशस्वीपणे चालवत आहेत। खरं तर मी शारीरिक कमतरता असताना सुद्धा एवढं सारं करतो हे लोकांना खूप कुतूहल असं वाटतं। पण माझं म्हणणं आहे की माणसाची जर काही इच्छाशक्ती प्रबळ असेल तर हे छोटे मोठे प्रॉब्लेम त्याच्या जीवनात काही फार मोठा बदल आणू शकत नाही। आणि मी माझ्या शारीरिक काही लिमिटेशन्स असतील पण तरी सुद्धा मी माझ्या कौशल्याच्या कर्तृत्वाच्या बळावरती या समस्यांवरती नेहमी मात करत आलेलो आहे। मी आज एक स्वतंत्र या ठिकाणी ग्राफिक डिझायनिंगचा आणि स्टॉक मार्केट एज्युकेशनचा व्यवसाय करतो आणि याबरोबरच इतर ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा मी सहभागी असतो। माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे, माझा मित्र परिवार या सर्वांच्या बळावरच मी आजपर्यंत या ठिकाणी वाटचाल करत आलो आहे। जीवनात काही नेहमी आपल्या मनाप्रमाणे होईल असं नसतं, पण काही समस्या आल्या म्हणून हार न मानता निराशा न होता माणसाने नेहमी त्याच्यावरती प्रयत्न करून विजय मिळवला पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। वयाच्या 2.5व्या वर्षी माझ्यावर पोलिओचा आघात झाला आणि पण माझ्या वडिलांची जिद्द होती, त्यांनी माझ्या ट्रीटमेंटसाठी खूप सारा खर्च केला परंतु काहीही त्याला यश आले नाही। परंतु त्यांनी हार न मानता मला नेहमी एक नॉर्मल ट्रीटमेंट देऊन माझ्यावरती चांगले संस्कार केले आणि त्या संस्काराच्या बळावरच मी माझं एज्युकेशन करू शकलो, सगळं करू शकलो। खरे धन्यवाद माझ्या वडिलांना दिले पाहिजे। त्यांचं विजन जे होतं, आज जे मी काही दिसतो ते माझ्या वडिलांचं, आई वडिलांचं माझ्यावरती असलेले संस्कार आणि त्यांची शिकवण, त्याच्याच बळावर मी या ठिकाणी आलेलो आहे। सन 2000 सालापासून मी ग्राफिक डिझाईनचा व्यवसाय करतो, तर 2020 पासून मी स्टॉक मार्केट एज्युकेशन मध्ये सक्रिय आहे आणि तेव्हापासूनच मी खरं तर माझ्या व्यावसायिक प्रवासाला आज 26 वर्ष पूर्ण झालेली आहेत। पण याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या आई वडिलांना देईन आणि सोबतच मी हेही सांगू इच्छितो की आपल्या कुटुंबात जर कोणी असा एखादा मुलगा किंवा मुलगी काही व्यंग घेऊन जन्माला आली असेल तर त्याला कृपया तशी ट्रीटमेंट म्हणजे वेगळी ट्रीटमेंट देऊ नका, त्याला नॉर्मल म्हणून कन्सिडर करा। आणि प्रत्येकात नक्कीच एवढं पोटेन्शियल आहे की एकटा मी नाही तर माझ्यासारखे अनेक जण असं आयुष्यात यश मिळवू शकतात, एवढंच माझं या ठिकाणी सांगणं आहे। लोक विचारतात की हे कसं शक्य आहे। मी त्यांना हेच सांगतो की जर तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग असेल तर शरीराची कमजोरी ही फक्त एक समस्या उरते। मी आज माझ्या कुटुंबाचा प्रमुख आहे, व्यवसाय सांभाळतो आणि माझे छंदही जोपासतो। जर 90% अपंगत्व सोबतीला असूनही मी यशस्वी आयुष्य जगू शकतो तर तुमच्याकडे काय कारण आहे मागे राहण्याचं? नारायण यांचा हा प्रवास सोपा नव्हता। वयाच्या 35व्या वर्षी त्यांना पुन्हा एकदा पोलिओचा फटका बसला, ज्यामध्ये त्यांचा एकमेव कार्यरत असलेला हातही बाधित झाला। मात्र याही परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या नारायण यांच्या पाठीशी त्यांचे कुटुंब ढाल म्हणून उभे आहे। ते रामा बोलूनकर माझ्या मुलाचा मला खूप अभिमान आहे, कारण माझ्या मुलाला लहानपणी पोलिओ झाला होता तर आम्हाला खूप त्याची काळजी लागली होती। आम्ही खूप कष्ट केले पण मला असा विचार पडला होता की माझ्या मुलाचं कसं होईल मोठेपणी। पण आज रोजी तो सगळं आमचं काळजी करतो, आमच्या घरात सगळे तेच पाहतो, आमच्या सगळ्याचा हिरो बनी येतो। आज मला त्याचा खूप अभिमान वाटतो। सुरुवातीला खूप भीती वाटायची, लेकाचं कसं होईल हा विचार रात्रंदिवस सतवायचा, पण त्याने कधीच आम्हाला रडू दिलं नाही। आज तो स्वतःच्या पायावर उभा आहे आणि पूर्ण घराचा भार उचलतोय, हे बघून आई म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून येतो। त्याच्या जिद्दीनेच आम्हालाही बळ दिलं। केवळ एक यशस्वी उद्योजक म्हणूनच नाही तर एक उत्तम वडील म्हणूनही नारायण सर्वांचे लक्ष वेधून घेतात। आपली शारीरिक मर्यादा विसरून ते आपल्या मुलीच्या प्रत्येक आनंदात सहभागी होतात। माझं नाव समीक्षा समाधान गोलवणकर। माझे डॅडी हे माझ्यासाठी हिरो आहे। त्यांचं खूप बिझी शेड्यूल असतं तरी पण ते आमच्याकडे लक्ष देतात। ते कामात बिझी असतात तरी पण त्यांचं आमच्याकडे खूप ध्यान असतं। ते आमच्या सर्वांची खूप काळजी घेतात, तेच आमच्यासाठी सगळं काही आहे। माझे बाबा माझ्यासाठी सुपर हिरो आहेत।
ते मला नेहमी शिकवतात की आयुष्यात कितीही संकट आली तरी डगमगायचं नाही. ते माझ्यासोबत खेळतात. माझे बाबा हे माझे हिरो आहेत. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. नारायण भोलवणकर यांचा हा प्रवास केवळ चिखलीकरांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणा आहे. परिस्थितीला दोष न देता परिस्थितीवर मात कशी करावी याचे जिवंत उदाहरण म्हणजे नारायण. CCN न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, चिखली, बुलढाणा. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.